नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जालियनवाला बाग हत्याकांड घटना हा टॉपिक इतिहासाचा बघणार आहोत. हा टॉपिक परीक्षेचा दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. भरपूर सारे प्रश्न यावर विचारले जातात. चित्र क्रमांक 1 मध्ये तुम्हाला दिसतंय की ब्रिटिश सैनिक जे आहे ते भारतीयांवर गोळ्या झाडत आहे. हजारो भारतीय या ठिकाणी शहीद झाले. पंजाबमध्ये जालियनवाला बाग म्हणून एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी ही घटना त्या ठिकाणी घडली होती आणि तुम्हाला त्यांच्या भिंतींवर गोळ्यांचे निशाण देखील या ठिकाणी दिसत आहे बघा. हे गोळ्यांचे निशाण आहेत. या चित्रामध्ये तुम्हाला 2 व्यक्ती दिसत आहे अजून. एक आहे पंजाबचा गव्हर्नर जनरल मायकल ओडवायर आणि ज्या व्यक्तीने गोळ्या झाडल्या होत्या जनरल डायर. तर हे ते 2 लोक होते, की ज्यांच्यामुळे ही घटना घडली. जालियनवाला बाग हत्याकांड घटना घडली होती 13 एप्रिल 1919 ला. बरं ही घटना का घडली? तर एक कायदा आला होता, काळा कायदा ज्याला म्हणतात, जो की आला होता 18 मार्च 1919 ला. याला रोलेट कॅट ॲक्ट असं देखील म्हटलं जातं. त्याचे अध्यक्ष होते सिडनी रोलेट. तर जो व्यक्ती अध्यक्ष असायचा त्याच्या नावाने तो कायदा तयार व्हायचा. याला काळा कायदा याकरता म्हटलं जातं, की ब्रिटिशांना जर एखाद्या व्यक्तीवर संशय असेल फक्त, तर त्याला संशयाच्या बेसवर डायरेक्टली अटक करण्यात येत होती आणि त्याला कुठलीही कोर्ट कचेरी न करता डायरेक्ट त्याला जेलमध्ये डांबून ठेवत होते. म्हणजे माणसाचे जे अधिकार होते, कोर्टामध्ये जाऊन स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा तो अधिकार या कायद्याच्या अंतर्गत हिरावून घेतलेला होता. आणि याच कायद्याच्या अंतर्गत पंजाबमधील 2 नेते होते, डॉक्टर सत्यपाल आणि डॉक्टर सैफुद्दीन किसलू. तर यांना या स्थानिक नेत्यांना अटक झालेली होती आणि या अटकेच्या निषेधार्थ म्हणून याचा विरोध करण्यासाठी 13 एप्रिल 1919 ला अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या दिवशी सभा भरलेली असताना जनरल डायरने, त्याचं पूर्ण नाव होतं ब्रिगेडियर जनरल रेजिनॉल्ड डायर, याने जमावावर गोळीबार केला. जालियनवाला बाग हत्याकांड घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस पंजाबचा गव्हर्नर होता मायकल ओडवायर. आता परीक्षेमध्ये याच्यामध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी येऊ शकतात. पहिली तर तुम्हाला तारीख विचारली जाईल. ही घटना कधी घडली? तर 13 एप्रिल 1919 ला. कोणत्या कायद्याच्या विरोधात? तर रोल ॲक्ट या कायद्याच्या विरोधात. कोणत्या नेत्यांना अटक झाली होती? डॉक्टर सत्यपाल आणि डॉक्टर सैफुद्दीन किसलू यांना अटक झाली होती. त्यानंतर त्या दिवशी कोणता सण होता? तर बैसाखी सण होता. गोळ्या कोणी झाडल्या? तर जनरल डायरने झाडल्या. पंजाबचा गव्हर्नर कोण होता? मायकल ओडवायर. तर ह्या महत्त्वाचे मुद्दे ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. भरपूर वेळेस परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तुम्ही जर बघाल तर या बागेमध्ये जाण्याचा एकच मार्ग होता आणि तो मार्गावरच जनरल डायर उभा होता. लोकांना पळायला जागा नव्हत्या. म्हणून इथे एक विहीर आहे त्या बागेमध्ये. त्या बागेतील विहिरीमध्ये अनेक महिलांनी आणि मुलांनी उडी मारून स्वतःचा जीव दिला आणि त्या ठिकाणी शहीद झाले. फार क्रूर घटना त्या काळातली ही होती. या घटनेच्या निषेधार्थ म्हणून जालियनवाला बाग घटनेच्या निषेध म्हणून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला आणि महात्मा गांधी यांनी कैसर हिंद या पदवीचा त्याग केला. कैसरी हिंद ही जी पदवी होती ती महात्मा गांधींना दक्षिण आफ्रिकेत बोरच्या युद्धामध्ये जे त्यांनी कामगिरी केली होती त्या कामगिरीबद्दल कैसर हिंद ही पदवी त्यांना देण्यात आली होती आणि तिचा त्यांनी त्याग केला. महात्मा गांधी नंतर 9 जानेवारी 1915 ला भारतात आले आणि म्हणून 9 जानेवारी हा दिवस जो आहे तो भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड घटना झाल्यामुळे त्याच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली. जालियनवाला बाग हत्याकांड चौकशीसाठी 1 ऑक्टोबर 1919 ला सरकारने हंटर कमिटी गठीत केली आणि काँग्रेसने पण आपल्यातर्फे एक कमिटी गठीत केली कारण की काँग्रेसच्या नेत्यांना हंटर कमिटीवर विश्वास नव्हता. म्हणून जालियनवाला हत्याकांड चौकशीसाठी काँग्रेसने मदन मोहन मालवीय नेतृत्वाखाली एक समिती नेमली आणि त्या समितीचे अध्यक्ष मदन मोहन मालवीय होते आणि समितीचे इतर सदस्य होते चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू आणि महात्मा गांधी हे त्याचे सदस्य होते. परंतु अशा समिती नेमून त्याचा काही फायदा नाही. तर काय होईल त्याच्यात फक्त एक रिपोर्ट होईल, की ही घटना चुकीची झाली. म्हणून याचा बदला घेणं फार गरजेचं होतं आणि तो बदला घेतला सरदार उधम सिंग यांनी. 13 मार्च 1940 ला कॅक्टसन हॉलमध्ये ब्रिटिश लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओडवायर वर गोळी झाडून त्यांनी हत्या त्यांची केली आणि त्याचा बदला घेतला. मायकल ओडवायरचा त्या ठिकाणी सत्कार केला जात होता आणि सरदार उधम सिंग हे तिथं ब्रिटनला जाऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा बदला घेतला आणि त्यांची हत्या केली आणि म्हणून त्यासाठी त्यांना 31 जुलै 1940 ला फाशी देखील झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमीच तुमच्यासाठी असे छान-छान व्हिडिओ घेऊन येतो. छोटे-छोटे टॉपिक का असेना, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोन फार महत्त्वाचे आहेत. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जर केलं, तर आमचाही कॉन्फिडन्स वाढतो. मलाही वाटतं, की तुमच्यासाठी अजून व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन यावेत.
सोबत-सोबत बेल आयकॉनला पण प्रेस करायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला माझा व्हिडिओ आला, की लगेच तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन येते, की नवीन व्हिडिओ आलेला आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे ते देखील मला सांगा. थँक सो मच.